मंडळी, भारताचा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे डोंबिवलीच्या लोकल ट्रेनने प्रवास करणारा, ते ऑस्ट्रेलियाला त्याच्या भूमीत धूळ चारणारा भारताचा यशस्वी कर्णधार. पण इतके करूनही त्याच्या वाट्याला कायम अवहेलना झाली. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना अजिंक्यने सलग 3-4 वर्ष दरवर्षी 1000 पेक्षा जास्त धावा केल्या. शेवटी ऑगस्ट 2011 मध्ये भारतीय वन डे आणि T20 संघात निवड झाली. पण तब्बल 16 महिने तो फक्त संघासोबत फिरत राहिला. इतक्या चांगल्या फॉर्ममध्ये असूनही खेळायला न मिळणं हा त्याच्यासाठी मोठा मानसिक त्रास होता. संघात कोणताही फलंदाज दुखापतग्रस्त झाला की त्याची जागा भरण्यासाठी अजिंक्यला ऑप्शन म्हणून वापर केला गेला. मंडळी, 2018च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी परदेशी भूमीवर अजिंक्य हा भारताचा सर्वात यशस्वी आणि भरवशाचा फलंदाज होता. तरी पण खराब फॉर्मचे कारण देऊन त्याला पहिल्या 2 कसोटी सामन्यांच्या अंतिम 11 मधून अचानक बाहेर ठेवलं. भारताने ते पहिले दोन्ही सामने गमावले. या निर्णयावर जगभरातून झालेल्या टीकेनंतर तिसऱ्या कसोटीत अजिंक्यला संघात घेतलं गेलं आणि त्याने अत्यंत महत्त्वाच्या 48 धावा करून भारताला तो सामना जिंकून दिला. पण मंडळी, अजिंक्यने नेहमी वैयक्तिक रेकॉर्डपेक्षा भारताला प्रथम प्राधान्य दिलं. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजिंक्य रहाणेचे नाव एका गोष्टीसाठी कायम सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल. ती म्हणजे 2020-21 ची ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी. भारत अवघ्या 36 धावांवर ऑल आउट झाला होता. विराट कोहली भारतात परतला होता आणि मुख्य खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. अशा कठीण वेळी अजिंक्यने संघाचे नेतृत्व सांभाळले. आपल्या शांत आणि संयमी स्वभावानं त्याने तरुण खेळाडूंमध्ये असा विश्वास भरला की भारताने ऑस्ट्रेलियाला त्याच्या भूमीत धूळ चारून मालिका 2-1 न जिंकली. विशेष म्हणजे एक कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणे कधीच एकही मालिका हरला नाही. हा त्याचा अनोखा विक्रम आहे. तसेच अजिंक्य हा जगातील पहिला आणि एकमेव असा क्षेत्ररक्षक आहे ज्याने एका कसोटीत 8 झेल घेतले आहेत. मंडळी, अजिंक्य स्वभावाने अत्यंत शांत, नम्र आणि नो ड्रामा खेळाडू होता. त्यामुळे संघ अपयशी ठरला की सर्वात आधी शांत स्वभावाच्या अजिंक्यवर गदा यायची आणि त्याला संघातून डच्चू दिला जायचा. आपल्या निवृत्तीच्या व्हिडिओमध्ये अजिंक्यने क्रिकेटच्या त्यांचे आभार मानताना अत्यंत भावुक शब्द वापरले. या खेळाने मला अनेक पराभव दाखवले. मी चुका केल्या, संघ हारला, पण एक जागा अशी होती जिथे मी कधीच हारलो नाही. ती म्हणजे तुमचे अथांग प्रेम. तर मंडळी, भारतीय क्रिकेटचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा अजिंक्य रहाणेचे नाव नेहमी आदराने घेतलं जाईल. अजिंक्यला भारतीय संघात योग्य न्याय भेटला का की त्याच्यावर कायम अन्याय झाला? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.